उपस्थित एडी पाटील, उपस्थित सावर्डेचे आमचे सरपंच अण्णा डापे साहेब, उपस्थित मान्य संतोष शिरुडे, रणजित शिरुडे, विनायक शिरुडे, या गावाचे माजी पोलीस पाटील केदारी पाटोळे, बाबूराव पाटील, मंदिर कमिटीचे अध्यक्ष मान्य विश्वनाथ शिरुडे साहेब, सातापा पाटील, अशोक निकम, बाळासाहेब तापेकर, रामजी चिंगे, छाया हिरुडे, उपस्थित अजित पाटील, आलेले आमचे सर्व व्यासपीठावर माननीय व्यासपीठ, मोठ्या संख्येत आलेले आमचे सगळे बंधू भगिनी आणि आमचे सर्व सहकारी, सर्वप्रथम आज जे विकास कामाचा आपण शुभारंभ केलं यामध्ये मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी कागलला आवर्जून पर्यटन मार्फत ही निधी दिली। त्याचबरोबर ज्या फाउंडेशन मार्फत सर्व हिरुगडे मंडळी जे हे ट्रस्ट चालवतात आणि या ट्रस्ट मार्फत पण मोठ्या प्रमाणात काम होतात आणि मी जसं आपण आपल्या भाषणात उल्लेख केला, योग्य केला, प्रतापनीही केला की जेव्हा आपली सत्ता आली आणि जिल्हा नियोजन मध्ये मला सदस्य म्हणून काम करायची संधी मिळाली आणि त्याचबरोबर फडणवीस साहेबांचा जो मी पाठपुरावा केला, माझ्या स्मरणामध्ये मी माझ्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांची मीटिंग घेतली होती की आपण काम करताना रस्ते गटरी होत राहतील त्यालाही निधी देऊ, मी नाही म्हणत नाही, पण जिल्हा नियोजनची जी निधी आहे आणि हे अशा निधी आहेत त्या खास करून अशा गोष्टींसाठी निधी वापरा जिथं लोकांना फायदा होतो आणि त्यामध्ये ह्या लोकांनी मागणी केली होती की पर्यटन मार्फत जिथं आपण निधी दिली पाहिजे तर एक ओपन हॉल व्हायची गरज आहे, कारण बऱ्याच वेळा इथे आपल्याला आलोय म्हणजे पहिल्यांदा ही जागा एवढी शांत आणि मोकळी पाहिजे नाहीतर इथं 20 ते 25,000 लोक इतक्या मोठ्या प्रमाणात लोक येतात आणि त्याच्यामुळे एक नवीन हॉलची इथं आवश्यकता होती आणि ती पर्यटन मार्फत गिरीश महाजन साहेबांनी आम्हाला ती निधी दिल्याबद्दल मी सर्वप्रथम गिरीश महाजन साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि युद्ध पातळीवर हे काम पूर्ण होणं आणि झाल्यानंतर परत त्याचं उद्घाटनला मी येणार आहे आणि एक या परिसराचं आणि या ट्रस्टच्या लोकांचं म्हणणं आहे या हॉल बद्दल पण सूचना जी प्रतापने केली ते गावामध्ये एकमत असेल आणि ट्रस्टच्या लोकांचं एकमत असेल तर ह्याचाही आपल्याला विचार करायचा। तुम्ही गावात एकमत करा, मी त्या गोष्टीचा आता काही घोषणा करत नाही, पण लोकांचं म्हणणं आहे की मंदिर दिसत नाही, मग या हॉल बद्दल काय करायचं आपण निर्णय घ्या। मी आपल्याला सांगतो की आता कागल मतदारसंघामध्ये 60-70 कोटीच्या वरती निधी आपण जल जीवन असेल, जिल्हा नियोजन असेल, 25-15 असेल, तांडा वस्ती असेल, तुमचं समाज कल्याण असेल, पर्यटन असेल, या सगळ्या माध्यमातून आपण निधी इथं आणायचं काम केलेलं आहे आणि हे सगळं करताना मी अभिमानाने सांगतो की प्रत्येक गोष्ट उद्घाटन झाल्यानंतर म्हणजे जेव्हा काम पूर्ण होतं मी आवर्जून माझ्या फेसबुकला, आपण युवक जे फेसबुकला आहेत बघा, आधी तो रस्ता कसा होता, आता रस्ता कसा होता, प्रामुख्याने मध्ये मागच्या जिल्हा नियोजन मधून आपण 13 कोटी निधी आणली, या जिल्हा नियोजन मधून आपण 14 कोटीची निधी आणतोय। माझं मध्ये पावसाळा आला तेव्हा मी सगळ्या कॉन्ट्रॅक्टरना म्हटलं की तुम्ही माझी वाट बघू नका, तुम्ही काम पूर्ण करा आणि काम पूर्ण झाल्यानंतर मी पाणी घालत जातो आणि त्याचं कारण माहिती काय की रस्ता झाल्यानंतर रस्त्यावर पहिले नारळ पडतो, रस्ता उकरतो काही मला तो उकरला तर कॉन्ट्रॅक्टरला मी उकरतो, काम नीट झालं का नाही रस्त्यावर नारळ पडतो, पिविंग ब्लॉकवर नारळ पडत, ते जर फुटलं तर मग ते कॉन्ट्रॅक्टरचं काय करेल ते माझं नाही, काम नीट दर्जाचं व्हायला पाहिजे। आणि कारण काय झालंय की या मतदारसंघामध्ये मला वाटतं रस्त्याच्या निधीपेक्षा नारळाचा खर्च झालाय पण रस्ता अजून झाला नाही, असे बरेच उदाहरणं मला वाटतं या मतदारसंघात मला बघायला मिळते। कारण मी परवाच उदाहरण देतो आपल्याला की वजरे नावाचं गाव आहे, तिथं पहिल्यांदा आमचे सरपंच झाले, संदीप बिरो त्यांच्या आई सरपंच झाल्या, तिथं एक वसाहत आहे, बऱ्याच वर्षापासून मला वाटतं 30 वर्षापासून तिथं काहीतरी लिटिगेशन, एकच माणूस त्याला अडथळे करतोय। मी तहसीलदारना फोन केला, मी सीओना फोन केला, परवा पोलिसना फोन केला, म्हणजे एक माणसामुळे तुम्ही 200 लोकांचा रस्ता अडचण आणताय। परवा पोलीस प्रोटेक्शन मध्ये अक्षरशः तो रस्त्याचं काम सुरू झालं आणि त्या वसाहतमध्ये पहिल्यांदा रस्ता द्यायचं काम आपण तिथं केलं। ही जी कामं आहेत त्या कामाला प्राधान्य देऊन लोकहितांसाठी आपण ही कामं केली पाहिजे, पारदर्शक व्यवहार नाही केली पाहिजे। माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो की फार चांगलं काम आपण सगळी करतायत। मला सगळ्या हिरुगडे बंधूंचं पण इथं कौतुक करायचं आहे की फार चांगलं ट्रस्ट आपण चालवताय
आपण मोठ्या प्रमाणामध्ये यात्रेमध्ये पुढाकार घेऊन जे इतकं उत्कृष्ट यात्रा, गावाची यात्रा आपण सगळी करता, आपल्या सगळ्यांचं मला अभिनंदन करायचं आहे आणि येत्या काळामध्ये जे काही सहकार्य लागेल ते 100% करू. मला या गावामध्ये आणखी गोष्टीचं कौतुक करायचं आहे की जेव्हा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळचा आपण जेव्हा आढावा घेतो तर या गावामध्ये मी बघताना आकडे बघितले, टोटल कारखान्या बँकेचा आता 112 कोटीपर्यंत 108 कोटीपर्यंत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ एवढे कर्ज गेलेले आहे. त्याच्यापैकी 11% कर्ज या गावातच आहे. मी अभिनंदन करतो बरोबर की या गावामध्ये युवकांना आपल्या पाय किती प्रकरण झालेलं 21-22 प्रकरण झाली म्हणजे 10-10 लाख रुपये जरी म्हटलं तर 2 कोटी 10 लाख फक्त या गावात आणि आता तर ते लिमिट 15 लाखापर्यंत केली. त्याच्यामुळं जेवढी मुलं आपल्या पायावर उभारतील त्या मुलांना माझं मत आहे की व्यवसाय करा, युवतींना पण व्यवसाय करायचा आहे, त्याला पण आपण सहकार्य करू आणि याच्यामध्ये जेवढे युवक घडतील हेच माझं समाधान आहे. मला वाटते महिन्याभरानंतर माझ्या वाढदिवसानंतर मी एक अण्णासाहेब पाटीलचं व्यवसाय ज्यांनी सुरू केले यांचे व्यवसाय बघायचा दौरा मी सुरू करणार की ज्या ज्या लोकांनी व्यवसाय सुरू केले त्याचा एक दौरा पण मी करणार आहे की व्यवसाय कसा चालू आहे, काय चालू आहे. इतक्या लोकांनी कोटाचे कर्ज घेतले ते म्हशी आणि गाई मोजायला जाणार आहे. बऱ्याच वेळा मला ऐकायला मिळतं, आमच्या बँकेत नाही बाकीच्या बँकेमध्ये मला ऐकायला मिळतं म्हैस घेतली, गाय घेतली, का एडा घेतलाय बघायला. ते पण बऱ्याच लोकांनी ते व्यवसाय सुरू केले. माझी इच्छा आहे त्यांना भेट देणं. अशा युवकांनी सुरू केलेला व्यवसाय भेटल्यानंतर त्यांच्या यशाच्या गोष्टी ऐकल्यानंतर एक नवीन ऊर्जा काम करायला मिळते. परवाच मेडिकल कॅम्प झाला, 46 लोकांचं डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि 10 लोकांचं हृदयाचं ऑपरेशन झालं. या लोकांचा या आशीर्वाद घ्यायला माझा दौरा होणार आहे. समरजित सिंह आपल्या दारी निमित्ताने आतापर्यंत आपण 6-7 कॅम्प घेतले, आता 24 तारखेला चिखलीला कॅम्प होणार आहे. आतापर्यंत या माध्यमातून बऱ्याच लोकांचे जे तहसीलदारमध्ये महसूलमध्ये कामं असतात, कृषीमध्ये कामं असतात, दिव्यांग समाज कल्याणमध्ये कामं असतात. मी अभिमान सांगतो की स्वर्गीय राजेसाहेबांच्या जयंती निमित्ताने आपण त्याचा शुभारंभ केलं आणि आतापर्यंत आपण 4,500 ते 5,000 लाभार्थ्यापर्यंत लाभ पोचवायचं आपण काम केलेलं आहे. याचा मला खास अभिमान वाटतो. आणि त्याच्यानंतर माझा दौरा होतो की ज्या ज्या लाभार्थ्यांच्या घरी आपण लाभ दिले त्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा आशीर्वाद घ्यायचं मी काम करतो. हे कशासाठी करतो? कारण याच्या आधी काळ कसा होता की पहिलं गावाच्या नेत्याच्या घरात जायला लागते, मग तिथून मग कागलला गैबी चौकात जावं लागतंय, त्यांच्या दारात गेल्याशिवाय लाभ मिळत नाही. इथं आता मी प्रथाच बदलतोय, तिथं लाभ घेऊन नेता तुमच्या दारातून तुमचा आशीर्वाद घेतोय. हे नवीन प्रथा, ही नवीन संस्कार आपण या कागलमध्ये घेतोय. मगाशी मंदिरात आल्यानंतर तानाजीराव मला म्हटले, मला म्हटले की काही मागा जागृत देवस्थान आहे, जे मागाल तुम्हाला मिळेल. तर मी एकच गोष्टीची मागणी केली की मला या कागल मतदारसंघाला 2024ला स्वराज्य मिळू दे, एवढीच फक्त मी आमदार होणं ही आमदारकी माझी नाही, मी आमदार होणं ही माझा विषय नाही, हा या मतदारसंघाचा विषय आहे. आपल्याला सगळ्यांना आमदार करायचं, आपल्या सगळ्यांना स्वराज्य मिळवायचं आणि त्यासाठी ही इलेक्शन तुमची आहे, जनतेची आहे. समरजित घाडगेची इलेक्शन नाही, ही आपल्या सगळ्यांची इलेक्शन आहे. म्हणून मला आमदार करा मी कधी म्हणत नाही, मी म्हणतो जनतेला आमदार करा आणि जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला तर आपलं लोकसेवक म्हणून काम करायची एक संधी. आता आज कुठलंही पद नसून सुद्धा मला जेवढं शक्य आहे तेवढं निधी आणायचं मी काम करतोय. जेवढं काम करायचं माझ्या क्षमता आहे तेवढं काम करायचं मी प्रयत्न करतोय. मी, माझ्या पत्नी, माझे सर्व कार्यकर्ते करतायत. पण जर मला एक संवैधानिक पद या मतदारसंघाच्या माध्यमातून मिळालं तर आणि जोमाने मला शासनाचे जेवढी काय कामं आहेत आपल्या आपण आणण्याचं एक मला संधी मिळेल. आणि त्यासाठी आज आपण सगळे आलात, आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. सगळ्या आमच्या माता भगिनींचं सकाळपासून ते माझी वाट बघतायत. पुरुषांचं बरं असतं बरोबर, घागरी तुम्हाला घेऊन फिरावं लागतंय आणि सकाळपासून सगळं तयारी ठेवून इथं येण खर्च सगळं स्वयंपाक करून हे आमचे बायको आम्हाला नेहमी ऐकवते, तुम्ही जाताय आरामात
पण ती महिला सकाळी घरातलं स्वयंपाक करून मग कपडे बदलून मग ती महिला येते. कधी तुमच्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख करा. आज सकाळी घरी निघताना माझ्या बायकोनी म्हटलं तर फक्त पुरुष कार्यकर्त्यांचं तुम्ही अभिनंदन करता, जरा महिलांना सकाळी तिथं घागर हळदी कुंकू करायला घरचं सगळं काम संपून तिथं जावं लागते. बिचाऱ्या बाळांना जेवण येऊन द्यावं लागतंय. आज काल बाळू प्रचंड अशक्त झालेले बाळ आहेत सगळ्यांना सकाळी खाऊन पिऊन मग बायका विचार बाहेर पडायला लागतात. पण ते आपण पण सगळी महिला इथं आलात, आपल्या सगळ्यांचाही आशीर्वाद. हा महिलांचं म्हणतो पहिलं महिलांना जेवायला बसवा. महालक्ष्मीचं मंदिर आणि लक्ष्मी शेवटी, पुरुष मंडळी पहिली आणि मग म्हणायचं जागृत की कधी बघा तुळजाभवानीचं मंदिर, दुर्गा माताचं मंदिर, अंबाबाईचं मंदिर, महालक्ष्मीचं मंदिर, पण पंक्तीमध्ये पहिले पुरुष बसतात आणि घरच्या सगळी लक्ष्मी आणि सरस्वती शेवटी. तर माझी एक विनंती आहे की या कार्यक्रमाला पहिलं महिलांना जेवणाचं बसायचं मान द्या, तो त्यांचा हक्क आहे. आता मोदीजींनी पण आरक्षण दिले महिलांना, ते आरक्षण पूर्णपणे सगळ्या विभागामध्ये लागू व्हायला पाहिजे. तर आपण सगळ्या महिला आलात, आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि आपण सगळे आल्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय भारत.